स्वाद आस्वाद रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण गोड शंकरपाळ्या बनवणार आहोत। या वाटीप्रमाणे मी 4 वाटी मैदा घेतलेला आहे। याच वाटीप्रमाणे आपण बाकीचे जिन्नस पण घेणार आहोत। तर आता त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलेला आहे। नंतर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर थोडी जास्त घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला गोड आवडत असेल तर। अर्धी वाटी तूप घेतलेले आहे, हे घरगुती तूप आहे। तर आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेले आहे, त्यामध्ये पाणी ओतून घेऊयात। पाणी जास्त गरम करायचं नाहीये आपल्याला, फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला गरम करायचं आहे। आता आपण साखर विरघळून घेऊया। जास्त गरम होऊन देऊ नका पाणी। साखर विरघळून झाली तर आपण तूप टाकून घेऊयात। आता गॅस बंद करूया। आता हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवूयात आपण। आता मिश्रण थंड झाल्यानंतर आपण पिठामध्ये मिक्स करून व्यवस्थित गोळा मळून घेऊया। शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम पाणी पूर्ण ओतायचं नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळी नक्कीच करून बघा, तेलकटही होत नाही जास्त आणि एकदम खुसखुशीत होते। तुम्ही पाहू शकता आपल्याला पूर्ण पाणी लागलेलं आहे। आता आपण मस्तपैकी याचा गोळा मळून घेऊया। हे बघा परफेक्ट पाणी लागलेलं आहे त्याला। तर चला आता आपण शंकरपाळ्या करायला घेऊया। इथे मोठा गोळा घ्यायचा आहे आपल्याला, तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळ लाटायचं नाही, थोडा जाडसरच लाटायचा आहे। आता आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत, चारी बाजूनी कडा काढून घेऊयात आणि मग शंकरपाळ्या कापून घेऊयात। मी सुरीनेच कट करत आहे, तुमच्याकडे साचा असेल ना शंकरपाळीचा त्याने पण करू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने एवढ्या जाडसर आपल्याला शंकरपाळ्या बनवायच्या आहेत। तर चला आपण तळून घेऊयात। आता मंद आचेवर तळून घ्यायचं आहे आपल्याला। सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर मंद आचेवर तळून घ्यायचं, नाहीतर मग शंकरपाळ्यावरती लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात, मग त्या नरम पडतात, खुसखुशीत होत नाहीत। तर आपले तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेऊयात। तर इथे तुम्हाला दाखवते मी, बघा शंकरपाळी आपली कशी झाली आहे। हे बघा लगेच तुटत आहे, म्हणजे आपली शंकरपाळी खूप छान झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।